मला माहिती नव्हतं, कदाचित तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल. इथेच आणि या बांधावर, इथेच आणि या बांधावर, अशीच श्यामल वेळ सख्या रे, किती रंगला खेळ सख्या रे, किती रंगला खेळ. किंवा चांदण्या रातीत, इकडे मला थोडा स्वर लागणार आहे, प्रयत्न केला. ऍक्च्युली गाणं तुम्हीच घ्या माझ्या. स्वप्न तू विसरून जा, चांदण्या रातीतले स्वप्न तू विसरून जा. मी कधी होते तुझी, मी कधी होते तुझी, तू मला विसरून जा. स्वप्न तू विसरून जा. एका रेकॉर्डिंगच्या दरम्यान माणिकताई यांची ओळख हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आणि लेखक श्री अमर वर्मा यांच्याशी झाली आणि 1948 मध्ये माणिक दादरकर सौ माणिक वर्मा झाल्या. अमर
वर्षी विवाह होताना बाबूजींनी नवरदेवाला कान पिचकी दिली होती. मराठी मुलगी पळवतो आहेच, पण तिचं गाणं बंद झालं तर बघ. अमर वर्मा हे तर आधीच माणिकताईंच्या गाण्याच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे लग्नानंतर त्यांनी माणिकताईंच्या गाण्याला अजूनच प्रोत्साहन दिलं. त्यांनी नवीन गुरूंकडे शिकवणी लावली आणि त्यांचे दौरे चालू असताना घरातील जबाबदारी पण स्वीकारली. स्वतः माणिक म्हणतात की मला माझ्या सासरच्या माणसांनी कुठलीही बंधनं घातली नाही. कधी रियाजामुळे घरातील एखादं काम राहिले तरी माझ्या सासूबाई मला कधीही बोलल्या नाही. त्यांना माझ्या गायकीचा अतिशय अभिमान होता. बाबूजी आणि पु ल देशपांडे हे माणिकताईंबरोबर अगदी सुरुवातीच्या काळापासून, त्यामुळे त्यांच्यामध्ये अशी थट्टा मस्करी नेहमीच चालत. पार्लेमधील एका मुलाखतीच्या वेळीचा हा गमतीशीर किस्सा. मुलाखत घेत होते सुधीर गाडगीळ आणि तिथे पु ल सुद्धा उपस्थित होते. गाडगीळ माणिकताईंना खोदून त्यांच्या व अमर वर्मा यांच्या विवाहाविषयी विचारत होते. कोणी पुढाकार घेतला, कसं जमलं हे त्यांना विचारत होते. तेव्हा पु ल तिथे होते. पु ल म्हणाले, अहो गाडगीळ, कशाला त्यांच्या वर्मावर बोट ठेवता? तेव्हा गाडगीळ उत्स्फूर्तपणे म्हणाले, अहो मी कोण त्यांच्या वर्मावर बोट ठेवणार, त्यांचा वर्मा अमर आहे. रसिको, मराठी संगीतातील एक अभूतपूर्व कलाकृती म्हणजे गीत रामायण. ग दि माडगूळकर आणि सुधीर फडके या जोडीने गीत रामायण तर अजरामर केलेच, परंतु त्यामधील सीतेच्या आवाजातील सगळी गाणी माणिकताईंनी म्हटली. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. अशी सीतेने केलेली प्रभू श्रीरामांना आर्त विनवणी असो किंवा अवखळ चालीतील तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणनी द्या तो हरिण अयोध्यानाथा, मज आणनी द्या तो हरिण अयोध्यानाथा. असा सीतेने प्रभू श्रीरामांनी केलेला स्त्री हट्ट असो, माणिकताईंनी सगळी गाणी अतिशय भावपूर्ण म्हटली. संपूर्ण महाराष्ट्रात माणिकताई या सीतेचा आवाज म्हणून ओळखू लागले. विशेष सांगायचं म्हणजे यावर्षी गीत रामायणाला 70 वर्ष पूर्ण होत आहेत. ऐकूया गदिमा, सुधीर फडके आणि माणिकताई या त्रिकुटांचं वेगळंच असं रसिक मनाला भुरळ पाडणारं हे गीत.
शरदाचे चांदणे मधुवनी फुलला निशिगंधा नाचतो गोपी जलवृंद वाजवी बाबा गोविंद वाजवी बाबा गोविंद वाजवी बाबा गोविंद वाजवी बाबा गोविंद पैंजण ऋण झुणती पैंजण ऋण झुणती मेघला कटीवर किणकिणती मेघला कटीवर किणकिणती वाहते यमुना जळधुंद वाहते यमुना जळधुंद वाजवी बाबा गोविंद वाजवी बाबा गोविंद वाजवी बाबा गोविंद वाजवी बाबा गोविंद वारा झुळझुळतो फुलांचा सुगंध दरवळतो वारा झुळझुळतो फुलांचा सुगंध दरवळतो सांडतो भरुनी आनंद सांडतो भरुनी आनंद वाजवी बाबा गोविंद वाजवी बाबा गोविंद वाजवी बाबा गोविंद धरुनिया खेळ हरी भवती धरुनिया खेळ हरी भवती गोजिया गोपी गुण गुणती गोजिया गोपी गुण गुणती आगळा रासाचा छंद आगळा रासाचा छंद वाजवी बाबा गोविंद वाजवी बाबा गोविंद आ आ आ वाजवी बाबा गोविंद वाजवी बाबा गोविंद वाजवी बाबा गोविंद गोविंद वाजवी बाबा गोविंद वाजवी बाबा गोविंद वाजवी बाबा गोविंद वाजवी बाबा गोविंद
माणिकताई आणि अमर वर्मा यांना 4 कन्या. भारती आचरेकर, अरुणा जयप्रकाश, वंदना गुप्ते आणि राणी वर्मा. माणिकताईंचे सततचे दौरे आणि अमर वर्मांचे चित्रपटसृष्टीतील व्यस्त लेखन क्षेत्र यामुळे ह्या मुली त्यांच्या माहेरी पुण्याला वाटल्या. दौरे झाले की लगेचच त्या ओढीनं पुण्याला परतले. अर्थार्जनासाठी सतत दौरे करणाऱ्या माणिकताईंची धार फिरते आकाशी चित्त तिचे पिलापाशी अशी अवस्था होती. आदर्श गृहिणी, आदर्श माता, आदर्श पत्नी, आदर्श गायिका अशा आपल्या माणिकताई. संगीत आणि संसारातील ताल आणि तोल आयुष्यभर सांभाळणारी, दैदिप्यमान यश पचवून जमिनीवरून चालणारी गायिका माणिकताई. माणिकताईंच्या उमेदीच्या काळात ज्योत्स्ना भोळे, हिराबाई बडोदेकर या रसिकमान्य गायिकांनी भावगीताचं दालन आधीच खुलं केलं होतं. लता मंगेशकर, आशा भोसले अशा पार्श्वगायिका आघाडीवर असतानाही आपल्या सुरांचा मंद प्रकाशमान नंदादी कायम तेवत ठेवून आपले स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थान माणिकताईंनी निर्माण केलं होतं. हिराबाई बडोदेकरांनंतर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर या सात्विक सुरानं आगळी वेगळी लोकप्रियता मिळवली. हे सगळं होत असताना 1946 मध्ये तत्वज्ञानात म्हणजेच फिलॉसॉफीत BA ची पदवी मिळवून त्या पहिल्या पदवीधारक गायिका झाल्या. माणिकताईंचं गाणं एका विशिष्ट घराण्याचं गाणं वाटतच नाही. गंगेला जसे कितीतरी ओघ येऊन मिळतात तसेच त्यांचं गाणं अनेक घराण्याच्या शैलीनं समृद्ध झालं. किराणा घराण्याची स्वरप्रधानता, आग्रा घराण्याची तालप्रधानता आणि त्याचबरोबर इतर घराण्यांची गायकी आत्मसात करून त्यांनी स्वतःची अशी एक शैली निर्माण केली. सुरांचा लगाव, रागाची शास्त्रशुद्ध पण अजिबात कंटाळवाणी न वाटणारी बढत, ख्याल आणि अंतरा गाऊन मग रागविस्तार करणं हे त्यांचं वैशिष्ट्य. गुरु शिष्य परंपरा जपत आशा खाडीलकर, अर्चना कान्हेरे, शैला दातार यांना त्यांनी घडवलं. त्या म्हणायच्या, माझं गाणं कोणी दिवाणखान्यात हातात ग्लास घेऊन ऐकू शकणार नाही, पण स्वयंपाकघरापासून देवघरापर्यंत कुणीही घरंदास्त्री ते गुणगुणेल. मंडळी, यापुढील गाणं कसं तयार झालं याची एक गंमत आहे. कदाचित आपल्यापैकी अनेक जणांना ती माहिती असेल. तर एकदा गदिमा, उभा भावे आणि त्यांचे काही मित्रमंडळी यांची मैफिल जमली होती. भावे गमतीत गदिमांना म्हणाले, तुमच्या इतक्या कविता ऐकल्या, इतकी गाणी ऐकली, पण त्यामध्ये ळ हे अक्षर कधीच येत नाही. असं का? गदिमांना हे उघड उघड आव्हान होतं. त्यांनी लगेच कागद पेन हातात घेतला आणि क्षणात त्यावर ओळी लिहिल्या. सुटली वेणी केस मोकळे, सुटली वेणी केस मोकळे, धूळ उडाली भरले डोळे, काजळ गाली सहज ओघळे, काजळ गाली सहज ओघळे, या साऱ्याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा, झुलवू नको हिंदोळा घन निळा लढीवाळा, झुलवू नको हिंदोळा. अर्थातच याला पुढे संगीतबद्ध केलं बाबूजींनी आणि इतक्या सहजतेने माणिकताईंनी गायलं की गाण्यातील ळ हे अक्षर कुठेही अंगावर येत नाही. तर ऐकूया हे गाणं पेटीवर. की पेटीमधनं ळ मी दाखवू शकते.
थँक्यू देवाने तुमच्यापर्यंत अडव पोहोचले. सततचे कार्यक्रम आणि रोजची धावपळ याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि 1970च्या सुमारास माणिकताईंना भरपूर ताप भरला. सुधीर फडके तेव्हा परदेशी दौऱ्यावर होते. परतताच त्यांनी माणिकताईंची भेट घेतली. तेव्हा अमर त्यांना म्हणाले, अहो जवळपास महिनाभर झाला ती कोणालाही ओळखत नाही. बाबूजी लगेच आत जाऊन त्यांना म्हणाले, माणिकताई ओळखलंस का मला? तेव्हा क्षणभर त्यांच्याकडे पाहत त्या म्हणाल्या, तुम्ही फडके ना? बाबूजींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ऑलमोस्ट 3 महिने त्या आजारी होत्या. जवळपास कोमामध्ये गेल्या होत्या. परंतु परमेश्वराचे आभार आणि रसिकांच्या सदिच्छा असल्यामुळे त्या या आजारातून बाहेर पडल्या. अनेकांना शंका होती की माणिक यातून बाहेर तर पडली, परंतु गाणं गाऊ शकेल का? परंतु मुळात अतिशय मेहनती स्वभाव व संगीताकडील ओढ यामुळे माणिकताई परत गाऊ लागल्या. त्यानंतर मात्र माणिकताईंनी बऱ्यापैकी स्वतंत्र गायनाचे कार्यक्रम सुरू केले. माणिकताईंचं उपशास्त्रीय संगीत हे खास. ठुमरी, दादरा, टपोरी असे उत्तरेकडील प्रकार सादर करताना माणिकताई त्यांचं वर्मा हे आडनाव अगदी सार्थक करायच्या. अगदी उत्तर भारतीय धाटणीनं आणि लहेजानं गायच्या. अगदी सुरुवातीला पंडित सुरेश बाबूंनी त्यांना एक ठुमरी शिकवली होती. त्याचे बोल होते, नाही गाऊ शकत, साधे मी बोलते. नजरिया लागे प्यारी, अरे तोरी तिरची नजर लागे प्यारी. पण माणिकताईंनी ही ठुमरी कधी लोकांसमोर सादर नाही केली. एकदा अमरवर्माने त्यांना विचारलं की तू ही ठुमरी लोकांसमोर का नाही सादर करत? तेव्हा त्या म्हणाल्या, अहो मैफिलीत पुरुषांसमोर नजरिया लागे प्यारी, अरे तोरी तिसरी नजरिया लागे प्यारी असं कसं म्हणायचं? तेव्हा वर्मा हसले आणि त्यांनी त्याचे शब्द बदलले. बासुरिया बाजे प्यारी, कान्हा तिहारी बासुरिया बाजे प्यारी हे शब्द बदलल्यावर माणिकताईंनी पुढे ही ठुमरी सादर करू लागल्या. आता हा प्रयत्न आहे. मधुराने आत्ता उल्लेख केलेल्या खमाज रागातली ठुमरी ही हे एक ओळ म्हणायचा प्रयत्न करते. खमाज हवाय. गीताचे शब्द बदलले आणि गाण्याचा भावच बदलून गेला. प्रेमगीत हे भक्तिगीत झाले. सर्व प्रकारची गीतं जरी बाई गात असल्या तरी त्याचा मूळ रंग मात्र हा भक्तीचा. यापुढील अभंग याला बाळ माटे यांनी संगीत दिलं आहे. या अभंगाची भिंपलास रागातील अत्यंत साधी आणि सरळ चाल ऐकून त्यावेळच्या समकालीन संगीतकारांना ही चाल कितपत लोकप्रिय होईल याबाबत शंका वाटत होती.
पण माणिकताई म्हणाल्या, या चालीचा साधेपणातच तर या अभंगाचं वैशिष्ट्य आहे. आणि खरंच या गाण्याने अर्थात या अभंगाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. इतका की मद्रासी त्यावेळी विख्यात गायिका वसंत कुमारी हिने त्यांच्याकडनं या गाण्याची चाल शिकून घेतली व त्या चालीवर तामिळमध्ये शब्द लिहून घेतले व ते गाणं रेकॉर्ड केलं आणि तेथेही ते गाणं तितकंच लोकप्रिय झालं. कोणाला ओळखता येईल हा कुठला अभंग होता? क्या बात आहे. सादर करते संत नामदेव रचित अमृताने गोड नाम तुझे देव.